नमस्कार मित्रांनो, ज्ञाना शेतीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आज दुसऱ्यांदा त्याच पिकाचा एका व्हिडिओ करतो आहे, ज्या पिकाची खूप सारी लोकांना माहिती नाही. शहरातली मंडळी फार काय त्यांच्या आहारात, नवीन पिढी जी आहे ती फार काय त्या खात पण नाही. परंतु एक आमचं पारंपरिक आणि अत्यंत प्रथिनाचा उच्च सोर्स असलेलं कडधान्यवर्गीय पीक आहे, जे की आजकाल आता थोडे हायब्रिड वाण वगैरे आलेत, त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे वळालेत. नाहीतर ते शहरातल्या लोकांची मागणी कमी असल्यामुळे जवळपास बुडत आलं. अशा एका महत्त्वाच्या कडधान्य भाजीपाला पिकाबद्दल चर्चा करत आहेत. तर ते पीक आहे मित्रांनो गवार. गवारचा जर विचार केला तर 90% जगामधलं आपल्याकडचं जे उत्पादन आहे जगामधलं गवारचं आपल्याकडं होतं. त्याच्यामध्ये पण आपल्यानंतर मग बाकी 2-3 देशामध्ये इथिओपिया, केनिया वगैरे ह्याच्यामध्ये गवारचं उत्पादन होतं. आणि भारताचा जर विचार केला तर राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या 4-5 राज्यामध्ये गवारचं पीक घेतलं जातं. तसं गवारचं पीक घेण्याचा लोकांचा उद्देश 2 वेगळे आहेत. एक तर गवार गमसाठी जी राजस्थान, गुजरात आणि हरियाणा, पंजाबमध्ये जे घेतलं जातं ते गवार गमसाठी पीक घेतलं जातं आणि थोड्या प्रमाणात भाजीसाठी घेतलं जातं. परंतु महाराष्ट्रामध्ये जे गवाराचं पीक घेतलं जातं ते 100% जवळपास आपण याच्यासाठी म्हणू की भाजीसाठी घेतलं जातं. आणि गवाराची शेती म्हणजे अत्यंत कष्टाची, जिकिरीची शेती असते. शेतकरी करताना 5-10 गुंठ्यावर करतंय, कारण गवार हे तोडणीचं काम अत्यंत क्लिष्ट आणि मजुरीचं असतं. खूप पूर्वीची मंडळी काय करायची, कुठलीही पीक घेताना दंडाला किंवा कडाला आपले गवारीचे डोबायचे. आता ह्याच्यामध्ये गवारचा जर विचार केला तर खरीप आणि उन्हाळी पीक हंगाम हा त्याचा मेन हंगाम आहे. हिवाळ्यात मात्र त्याच्यावर दमट वातावरण, सततचा पाऊस चालत नाही. पावसाळ्यातसुद्धा सलग पाऊस लागून राहिला तर पीक खराब होतं. उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं पिकाचं उत्पादन येतं, त्यामुळे उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर खास आपण गवारीवर चर्चा करण्यासाठी संतोष नाना डोंबेवाडी, जिल्हा पुणे इथं आलेलो आहेत. तर नाना, तुमची ओळख करून द्या जरा, नाव सांगा. माझं नाव संतोष अमृता डोंबे, कंपोस्ट खोर, तालुका दौंड, जिल्हा पुणे. बरं, किती वर्षापासून तुम्ही गवार लावता? गवार कमीत कमी 8-9 वर्षापासून गवारीचं पीक घेतो. किती असतं सर्वसाधारण क्षेत्र? 10-20 गुंठे, 25 गुंठे, 10 गुंठे असं. आणि कधी लागवड करता, कोणत्या हंगामात? म्हणजे जून जुलैला जास्त लागवड असते. हां, पाण्याचं कमी अडचण नसते त्या. आणि त्या टायमाला म्हणजे माल उन्हाळ्यापेक्षा जास्त प्रमाणात गावतो. मग कीड रोगाचं कसं राहतं त्यावेळेस माल पण चांगला निघतो. हो, फक्त त्यावेळी रोग एकच ह्याला गवारीला, बुरशी. दुसरा रोग येतो, बुरीची. आणि उन्हाळ्यात थोडं क्षेत्र कमी करता. हां, उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम राहतो आपल्या ग्रामीण भागात. आपल्याला पाण्याची सोय नसल्यामुळे उन्हाळ्यात आपण कमी प्रमाणात करतो, जेवढे बिजन आपलं. म्हणजे कुठल्या प्रकारच्या जमिनीत लागवड करता? थोडं जमीन हलक्या दर्जाची पाहिजे. ओरिजिनल काळ्या जमिनीत उपाळते जास्त, म्हणजे पाऊस बिऊस झाला मर लागते. तसं हे मी जसं म्हटलं दुष्काळी हंगामातलं पीक आहे आणि ह्याला खूप पाण्याचंही प्रमाण कमी लागतं. जास्त भारी जमीन असेल, पावसाळ्यात तर अजिबात चालणार नाही. खरीपामध्ये एखाद दिवस उन्हाळी हंगाम असेल आणि भारी जमीन असेल तर तिथं पीक आपण घेऊ शकतो, पाण्याची गरज कमी राहील. आता मला सांगा, याला रान तयार करायचं वगैरे कसं करता पिकाचं? आता उन्हाळ्यात नांगरटी केलेली असते आपण, आणि मग त्याच्यावर काकरणी, फनपाळी 2-3 वेळा हे करून रान मऊ करून घेतो चांगलं स्वच्छ. आणि मग सारे वरंबे काढायचे आणि लेडीज लावून टोपून घेतो. टोकन पद्धतीने. बरं. मग ह्याला सुरुवातीला बेसल डोस काय देता? म्हणजे लागवडीच्या अगोदर काय खत आपलं शेणखत हीच टाकून आपण ते रासायनिक काय भरवून देता? रासायनिक लिंबुडी पेंट किंवा ती 10-26 याचा एखादा डोस देता. मित्रांनो, त्याच्या आतमध्ये असं अपेक्षित आहे की एकरी 5 टन शेणखत वापरावं गवारसाठी, आणि 20-24 नत्र स्फुरत पालास म्हणजे 10-26 सारखी एखादी बॅग, आणि मग पुन्हा एका दुसरा तोडाच्या अगोदर एखादा अर्धी बॅग असं युरिया जरी मारला तरी ह्याचं खताचं बऱ्यापैकी भाग. आता लागवड करताना किती अंतरावर करावं? 7 ते 8 इंच गवार पाहिजे. थोडी दाट होते असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे उन्हाळ्यातल्या गवारीला थोडीशी दाट झाली तरी अडचण येत नाही, कारण उष्णता जास्त असते. पण जेवढी जून जुलैची आपण लागवड करणार तिथं किती तेवढी अंतरच पाहिजे, कमीत कमी 1 फुटाचं अंतर पाहिजे गवारी. आता आम्ही शास्त्र काय सांगतोय, 1 ते 1.5 फूट अंतर 2 ओळीतलं राहू, आणि 15 ते 30 सेंटीमीटर म्हणजे 15 सेंटीमीटरवर म्हणजे अर्ध्या फुटावर पुढचं रोप पाहिजे. म्हणजे 2 ओळीतलं अंतर वाढवायला पाहिजे, जेणेकरून हवा खिळती राहील, सूर्यप्रकाश राहील. आणि मग 2 रोपातला अर्धा फूट बरोबर आहे तुमचं. पावसाळ्या हंगामामध्ये 1.5 फूट ठेवा, जर रान थोडं चांगलं जास्त असेल, पण निचरा तर पाहिजे, त्याला काय प्रश्नच नाही. त्यामुळे अंतरात. आणि उन्हाळ्यात 1/2
हा 1/2. आता तुम्ही नवीनच आहे ते हा. थोडं अंतर वाढवा. काय असतंय अंतर वाढवलं की शेतकऱ्याला वाटतं बी कमी बसल, झाडं कमी येतील, रोपं, मग उत्पन्न कमी येत. कमी तसं होत नाही. होत नाही. ऍक्च्युली त्या झाडाला वाढण्यासाठी जेवढी मोकळी हवा पाहिजे, जेवढा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, हो. जेवढं त्याला अन्नद्रव्य घेण्यासाठी जागा पाहिजे, तेवढी नाही मिळाली तर मग शेवटी उत्पन्न उत्पादन तुम्ही घटतंय. कमी लावलं काय आणि जास्त लावलं काय, लावलं जेवढं काय. मिळणार हो, तेवढंच मिळणार आहे. बरोबर आहे. उलट आपण कीड रोगाला आमंत्रण देतो. आमंत्रण त्यामुळे लागवडीमध्ये हा विचार होणं आवश्यक आहे. म्हणजे 1.5 किंवा 1 उन्हाळी असेल तर 1/2 फूट 1/2 ह्या हिशोबाने, आणि खताचा एक डोस देणे 5-1 टन, म्हणजे 2-2.5 तरी ट्रॉली शेणखत घालायला पाहिजे. शेणखत हे पाहिजेच पाहिजे, बरोबर. आता ह्याच्यात वाण म्हणजे जाती कुठल्या वापरतात किंवा तुमच्याकडे काय? आमच्याकडे गोल्डन 600 जास्त चालते जून जुलै. जून जुलैला? हा, आणि उन्हाळ्यात मग स्वाती 22-22-10 म्हणजे ज्याच्या त्याच्या हिशोबाने लावतात. हो. नाही, आता ह्याच्यामध्ये असं आहे की माझा आग्रह काय राहतो सांगतो मला. गवारची भाजी खाणारी मंडळी जरा थोडी मागच्या पिढीतले, बरोबर आहे का? हो. नवीन मंडळी नवीन खातात का खात नाही मुलं, जास्त. बरोबर. हा, नवीन मग आता मला सांगा, जी जुनी मंडळी आहे, आता तुम्ही ज्या वाण सांगितले ते सगळे हायब्रिडचे आहेत, हायब्रिडचे. आणि ज्याला लव नाही, हा. शेंग लांब आहे हो. आणि लुसलुशीत जास्त राहते. पण खरी जी मूळ गवार आहे, हा. जी गावरान गवार आहे, गावरान गावात. आता त्याला मी रेट बद्दल पुढे बोलल, हा. त्याचं उत्पन्न थोडं कमी येतं, हा. परंतु बाजारात मागणी कुठल्याची आहे? तिला जास्त म्हणजे ती ह्या आपण घेऊन गेलो आणि ती जर आपल्याकडे 10 किलो असेल तर आमची आई लावते बांधायला, बरोबर. हा. तर ती आपण 10 किलो जरी नेली हा. तर हे जर समजा 70-80 ने गेली हा. तर ती 120-130 नीच जाते. माझा उद्देश पहिल्या व्हिडिओमध्ये सांगताना सुद्धा तो होता की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कुठलं पीक घेताय, बाजारात कुठल्या वाणाला, कुठल्या प्रकाराला मागणी जास्त आहे, हो. शेवटी 2 पैसे होण्याशी मतलब आहे. हो. उत्पन्न जरी थोडं कमी आलं पण रेट जर 1.5 येत असेल आणि थोडं कष्ट वाढत असेल, कारण तोडायला ह्याच्यापेक्षा आणि थोडं ते त्याला काय कष्ट होतं, आहे. त्याला कुस आहे, कुस त्यामुळं आहे. बाया कंटाळा आणि करतात कष्ट थोडा. पण आहे याला, हा, त्याला कष्ट- थोडं कष्ट आहे. तसं गवारला कष्ट जास्तच आहे, हा. पण त्याला आणखीन थोडं जास्त. त्याला आणि जास्त. पण आपण करतो कष्टाला तर मागं पडत नाही शेतकरी. हो. मग थोडं कष्ट वाढवलं असेल आणि 1.5 जर रेट मिळत असेल तर कुठलं लावायला पाहिजे? तेच लावायला पाहिजे. बरोबर. हो. म्हणून त्याच्यासाठी माझा आग्रह राहतो की हे जे गावरान प्रकारातले वाण आहेत, ज्यामध्ये अंकुर सीडची राणी आहे, फुले गवार आहे, कलशी नावे आहे, नामदारी आहे, व्हीएनआरची मानसी आहे. आता ह्याच्यात काय, आता ही जी आपण बसलो ते हायवेची क्वीन आहे, यांनी लावलेली वाण. ह्याच्यामध्ये फुले गवार जो वाण आहे तो अत्यंत चांगला आहे, जो गावरान प्रकारचा आहे, आणि त्याचा रेट 100 पासून 150 रुपये किलोपर्यंत लागतो. 10 किलो नेलं तर 1,500 रुपये घेऊन यायचं काम आहे. हो. म्हणजे एका महिन्यानं 10 किलो गवार तोडायची आणि संध्याकाळी बाजारात जर आठवडे बाजारात नेलं तर 1,500 रुपये आणायचे. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये आर्थिक गणित बदलू शकतं. आता हे लागवड केल्यानंतर हे तोडे कधी सुरू होतात? आपण व्यवस्थित जर मशागत घेतली ना त्याची तर ते 45 दिवसात चालू होते. बर, 40-45 दिवसात चालू होतं. आणि ह्याला बी किती लागतं मग एकराच्या हिशोबाने जर केला तर? तुम्ही हे किती क्षेत्र आहे आपले? हे आपले 12 गुंठे. 12 गुंठे, 6 पांड आहे. हा. त्याला किती बी लागलं? ह्याला आपल्याला 1 किलो म्हणजे 700-750 ग्रॅम. 700 बरोबर आहे. टोकन केलं तर 2 ते 3 किलो लागतं आणि पेरून केलं तर 5-6 किलो बियाणं लागतं, बरोबर. मग आता त्याला पहिल्यांदा पुन्हा खुरपलं का तणनाशक वगैरे? नाही, तणनाशक नाही आपण घेतलं. पण मारता येतं ना? हा, तणनाशक आहे का? आहे, हा. कारण आता काय, तुम्ही फार जवळ लावताय, हा. अंतर कमी असल्यामुळे खुरपायची अडचण आहे, पण तुमचं क्षेत्र असल्यामुळे घरच्या घरी तुम्ही बऱ्यापैकी मंडळी करता, बरोबर. तणनाशक जर मारायचं असेल तर टार्गा सुपर ह्याच्यामध्ये चालतं 20-25 दिवसांनी, 22 दिवसांनी. नाहीतर मग खुरपणी केली तर जमीन हलती, भर लागती, हा, हे विषय. एखादा खताचा डोस द्यायचा असेल तो माती अडवतो, असं दोन्ही तिन्ही उद्देश असतात. बर, मग आता तोडे 40-45 दिवसांनी सुरू झाले, बरोबर. तोपर्यंत काय रासायनिक ह्याच्या फवारण्या किंवा कीड रोगाचं बद्दल काय? कीड नाही, गवारीला कीड येतच नाही, पण एक आला तर काळा मावा येतो. हा, तो बी हिवाळ्याच्या म्हणजे लवकर लागवड केली असेल. आणि ह्या दिवसात बी आबाळ बिबाळ आल्यावर येतो. हा, हा. पण त्याच्यात आपलं एखादं कीटकनाशक घ्यायचं, साधं कुठलंही घेतलं चालतं, आणि बुरशीनाशक. ह्याला बुरशीनाशकचे फवारे फक्त तोडा झाला की फवारा घ्यायचा. तोडा झाला की हा, लय स्ट्रॉंग बी नाही घ्यायचं. कुठलं घेता? आता जे दुकानदारांना आपण हे विचारून समजा 22 टीन असं असे बुरशीनाशक चांगले जसं मित्रांनो, याच्यामध्ये मर येतो, अँथ्रॅक्नोज येतो, करपा येतो आणि भुरी येतो, आणि थोडा बहुत मावा आणि फुलकिडे, हे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर आपण जसं बोललं तसं उन्हाळ्यामध्ये वाढला तर थोडा थ्रिप्स वाढतो, थोडी लवकर लागवड असेल तर मावा वाढतो. आणि मग रोगाचं मात्र पाणी साठलं, आभाळ आलं, वातावरणात बदल झाला, आर्द्रता वाढली, किंवा रात्री थंडी आहे, दिवसभर खूप ऊन आहे, अशा वेळेस मग पिकावर जर ताण आला तर मग हे 2-3 रोग वाढू शकतात. त्यामुळे नियमितपणे त्याला साध्यापासून मग पर्यंत, आम्ही स्टारपर्यंत तुम्हाला फवारण्याचे पर्याय भरपूर आहेत.
एकदा सुरुवात केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तोडे सुरू होतात हा. त्यावेळेस आमचा सल्ला राहील की त्याच्यामध्ये चांगले औषध वापरा. हो. जे वापरल्यावर त्याचा अंश कमीत कमी राहील. हो. कारण ज्ञानाच्या शेतीचा हा. उद्देशच हा आहे की शेतकऱ्याचं उत्पादन तर वाढलंच पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, परंतु ग्राहकाला सुद्धा खाताना त्याच्यात कमीत कमी विष कसं हो, जाईल. विष कसं जाईल. आता मग हेच गावार आहे ना हा, हा. मी, ही फक्त एकच फवारा घेतलाय मी बुरशीचा आज. आणि तोडे किती झाले? आता हे चौथा तोडा आहे आज. चौथा तोडा आज हो, चालू आहे. हो. आपण पाहिला पण व्हिडिओमध्ये. माझा उद्देश, आणि जर तुम्हाला आता आपण ज्यावेळेस व्हिडिओ देतो त्या व्हिडिओच्या खाली आपली ज्ञानाशेतीची लिंक असते आणि त्या पिकाची सगळी माहिती देतो. हो. त्याच्यात म्हणजे कुठला वाण आहे, किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, रासायनिक खत काय द्यायला पाहिजे, हो. तणनाशक वापरता येते का, आणि पुढं शेवटपर्यंत तुम्हाला कुठली कीड येते, रोग येते, कुठलं औषध मारायला पाहिजे, किती प्रमाण घ्यायला पाहिजे, किती त्याचा रासायनाचा अंश राहतो, किती दिवसांनी तोडे करायला पाहिजे, इथपर्यंत आपण ज्ञानाशेतीमध्ये PDF जी देतो, माहिती नोट्स देतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या असतात. ह्याच्यामध्ये अजून काय समजा पावसाळी हंगाम आहे, मर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी येते, गवारीत जास्त मरच. त्याला काय करता तुम्ही? मग त्याला मरीला पर्यायच नाही. लोकांनी लय प्रयत्न केले पण मरीला ह्या पर्यायच आता नाही मी आला. जशी तुम्हाला आल्याला चर्चा केली, आपल्याकडे जवळपास 2 गुंठे क्षेत्र मरीने गेलेलं आहे. गेलेलं आहे. मित्रांनो, कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कुठलंही पीक असेल, माझा आग्रह राहतो की शेतीच्या पद्धती बदला. शेतीत काय वापरता तुम्ही, कुठलं खत वापरता आणि कुठलं औषध फवारता, किती ह्युमिक सोडता, याच्यापेक्षा आम्ही जी पद्धत बदलायला पाहिजे. कुठलंही पीक बेडवर घ्यायला पाहिजे. बेड करायचं म्हणजे काय, फार हलकं राहणे तर 2 फुटात दर 2-2.5 फुटाला तुम्ही एक बारकी चारी करा, इतभर करा, इतीपेक्षा कमी टिचभर जरी चालतंय. हो. आणि त्याची तोंड जे सरी काढलेले आहेत बारक्या चाऱ्या, त्याची तोंड मोकळी करून घ्या, किती पाऊस पडू द्या, दुसऱ्या दिवशी तुम्हाला चप्पल घालून चालता येते, वापसा होतो. एक पाणी साठत नाही, पाणी नाही साठलं की मर रोग यायचा प्रश्नच येत नाही. प्रश्नच येत नाही. आणि पावसाळी हंगाम, आणि आता ही तर हिवाळी नाही पण कुठलंही पीक असेल, पावसाळी हिवाळी हंगामामध्ये एक मी तुम्हाला 2-4 जैविक औषधं सांगतो, हो. त्याची आळवणी करा. म्हणजे कसं, आता तुम्ही पाटाने भिजवता, वाटाणे, हा. एक 200 लिटरच्या ड्रममध्ये ते 1-1 किलो टाकायचे, 4-5 घटक. हा. मी PDF मध्ये पण देतो. त्याच्यात काय ट्रायकोडर्म आहे, सुडोमोनास आहे, पॅसिलोमायसिस आणि बिव्हेरिया आहे. हा. हे 4 घटक अर्धा टाका, 1 टाका, थोडं दूध टाका, आदल्या दिवशी भरून ठेवा. बरोबर. प्रमाण थोडं बहुत कमी झालं, तुम्हाला 12 गुंठे, हा. अर्धा लिटर टाकायचं, 1 लिटर दूध टाकायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी देताना त्याचा बारीक कॉक चालू ठेवायचा, सगळ्या रानात पसरून द्यायचं. किंवा पावसाळी वातावरणात नुसतं हाताने फुकून जरी पावडर आणून, हा. लिक्विड असं वापरा, फुकून जरी दिलं हा. तरी ते आपोआप वाढतं. आणि कसल्या प्रकारचा मग वाळवी येत नाही, हुमणी होत नाही, उन्नी होत नाही, मर लागत नाही, एकही रोप मरत नाही. हो. आणि हे सगळे जीव आहेत, सूक्ष्म जीव आहेत, आपले मित्र आहेत. हो. म्हणजे जमिनीलाही उलट जमिनीचा कस वाढवते ते. हो. आणि कीड पण येत नाही, रोग पण येत नाही. आणि तसंच फवारायला सुद्धा जर तुम्हाला जैविकमध्ये फवारायचं असेल तर लेकनिसिनियम म्हणून एक आहे, हा. ह्या PDF मध्ये देतो तुम्हाला, मी तुम्हाला पर्सनली पाठवतो. त्याच्यानंतर नोमोरिया रिलाय म्हणून आहे, बॅसिलस थुरेंजिलिस आहे, बॅसिलस सबटिलिस आहे. नावं इंग्रजीत आहेत, अवघड वाटतात, हे एकत्रित पण मिळतात. फक्त माझी एकच विनंती राहील की वापरताना सायंकाळी वापरा. चांगला म्हणजे आर्द्रता असावी, हा. झाकळ्याला असावं, ऊन 5 नसावं. नंतर. हां, 6 नंतर जरी हा, टाकलं, 6 नंतर. आणि चांगल्या दर्जाचं घ्या, चांगल्या कंपनीचं घ्या. आपण कॅमेऱ्यासमोर कोणाचं नाव पण घेत नाही, हो. पण जे मोठ्या कंपनीचे आहेत, चांगल्या ओळखीचे आहेत, त्याचा वाटलंच ते एकदा वापरून बघायचं, काय फरक पडला की नाही. तसं तर आम्ही तुम्हाला खाजगीमध्ये 4-5 कंपनीची नावं सांगतो, तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. याच्यामध्ये मात्र तेवढी काळजी घ्यावी लागते. आता ह्या 12 गुंठ्याचा जर हिशोब केला, आपण बाकी बऱ्यापैकी बोललो, नंतर काय डोस देता का वरनं खताचे? नाही, परत नाही. परत काय हा, नाही. किती दिवस पीक राहते? हे साधारण 2-2.5 महिने चालतं. किती तोडे होते? 1.5 महिन्यानं सुरू झाला, 1 दिवसाआड तोडा पुन्हा. हा, म्हणजे तसे व्यवस्थित आणि ते 12-13 तोडे होते, 12-13 तोडे होतात. किंवा मग 6-7 तोड्यात. बरं, मग 12 गुंठ्याच्या हिशोबाने किंवा कितीच्या हिशोबाने सांगणार तुम्ही? एकराच्या हिशोबाने सांगितलं तर गणित कसं बसते? म्हणजे किती माल निघतो? हा, आता तो आहे ना, जे जून जुलैची, हां, तर तो मी 5व्या-6व्या दिवशी तो तोडा तोडतो, घेतो. हा, बरोबर. हा, पण त्याला आहे ना, जर 10 पांडात आपण एका तोड्याला कमसे कम 400-500 किलो माल काढलेला आहे. म्हणजे 20 गुंठ्यामध्ये 400 किलो, हो. 500 किलो माल निघतो. हो, बरोबर आहे. हो. म्हणजे 1 एकरला झाला 800 ते 1000 टन, हो. 1000 किलो, हा. म्हणजे 1 टन. हा. असे तोडे किती होते? त्याचे 10 तोडे तर डेली होते. 10 म्हणजे एकरच्या हिशोबाने 10 टन माल होते. हो. पण हे हायब्रिड वाण हायब्रिड तुम्ही जे नावं सांगितली हा, ते. हा. आणि मग गावरान जर तेवढंच केलं तर किती माल निघेल? गावरांचा नाही ना एवढा माल निघाला. किती निघेल? गावरांचा नाही तर 100-150 किलो निघेल. म्हणजे 200 किती किलोच्या किती आसपास. पांडात?
10 पांडात 10 20 म्हणजे गुंठ्यात. 20 गुंठ्यात हो. म्हणजे 200 400 किलो निघेल. हो. मग अर्धाच माल निघतोय मला. अर्धाच निघतो अर्धाच माल निघतो. अर्धाच माल निघतो. बर. आता आपण किती निघतोय त्यात काय कमी जास्त तुम्ही समजून घ्या बाकीच्या गोष्टी. आता ह्या 12 गुंठ्याला सगळ्या मिळून खर्च किती होईल तुम्हाला? खर्च बे हा. हो खत सगळ्या मिळून बी- खत. हा. आता ह्याच्यात सगळ्यात अडचण काय? तोडायची. तोडा मजुरीला खर्च एक जास्त एक महिला किती तोडती? एक महिला लय त्याला म्हणजे घरचं जर आमचं बरोबर. स्वतःच माणूस असेल लवकर आलं हा. तर ती 20 किलो पर्यंत तोडते, 20-22 किलो. 12-15 किलो जास्तीत जास्त हा तोडते. 12-15 किलोच्या मोर जात नाही. जात नाही. बरोबर. हा. त्यामुळे मजुरीच 300 रुपये जर 300 धरलं तर रुपये 12 म्हणजे त्याचा किती खर्च झाला? हा. मग तेच होतंय ना. मग हे कमी बाजारात आहे ना, परवडत नाही पीक परवडत घ्यायला. नाही. हे कमीत कमी 60 रुपयाच्या मोर जर गावावर गेली तरच रुपयाला तरच रुपया लागून येतो. हा, हा, मग नंतर- ह्याला दर कसा असतो? त्याला कमसे कम गावावर किती जरी मार्केटमध्ये आली तर 40 रुपयाच्या खाली काही कधी दिली नाही आणि आपण. वर कमीत आपण गेल्या वर्षी आता जूनची गावावर आपण सगळी टोटल 120 ने दिली आणि ती बी हायब्रिड. हायब्रिड. आणि त्याच वेळेस गावरान असती तर ती 150च्या आसपास 160-70नीच गेली असते ती. मग किती रुपयाचं 2 रुपये होते का 3 रुपये होते? नाही ना, त्याच्यात पैसे आहेतच पण ती मजूर एक नाही सगळे मिळून जर म्हणलं गवार एखाद्याला मला लावायची, नवीन शेतकरी आहे, हो. खर्च तर तसा फार नाही, हा. याला कीड रोगही तशी फारशी नाही, ना. जमीन चांगली निवडली, निचरा असेल, व्यवस्थित वाचून बघून केलं तर एक 10 टन एकराच्या हिशोबाने उत्पन्न निघेल. हो. आणि त्याला खर्च बी कमी कमी तेच रोग किडी कमी असल्यामुळे. आणि दुष्काळी भागातली पीक काटक पीक आहे, हा. असं काही त्याला फार रोग. फार रोग नाही. मग 7-8 टन निघालं समजा, 10 टन सोडून देऊ आपण पावसाळ्यात. उन्हाळ्यात त्याच्या किती निघतं? 6-7 टन. हा उन्हाळ्यात 6 टन 6 टन धरायचं. मग सरासरी दर काय मिळतो एकराच्या हिशोब? म्हणजे आपण 6 टन एकरी झालं उत्पन्न आपलं, आणि मग दर काय धरायचा? उन्हाळ्यात आज ते गावरांची गावावर नाही ही आता यंदा दर कमी आहेत. किती? आता 60 रुपयाचे मोर काही जात नाही. मग 60 रुपये आणि 6 36 हा. बरोबर आहे. 60 आणि 6 टन माल धरला आपण एकरच्या हिशोबाने, एकरच्या हिशोबाने. म्हणजे 3.5 लाख रुपये पैसे होते. पैसे तोडायला किती पैसे जातील त्यातले? त्याच्यात थोडं निम्मेच धरायचे त्याच्यातले. म्हणजे लाख रुपये तरी, हा. कारण महिला मंडळ घरचे असतात. हो. म्हणूनच मित्रांनो, तसं शेती इतकं सोपं नाही. पीक कुठलंही करा, बाजारानं साथ दिली तर रुपयाचे 3 रुपये होते, हो. बाजारांना साथ दिली तर रुपयाचे 2 रुपये होतात, आणि बाजाराने साथ दिली नाही आणि वातावरणाने साथ दिली नाही तर रुपयाचे 8 आणे सुद्धा होते. हो. बरोबर. तर आणि हे सगळं कष्टाचं काम. कष्टाचं काम आहे. आणि ह्याची म्हणजे शेतीतलं तुम्ही कुठलंही पीक घ्या, ह्याची नो गॅरंटी. तेच 2 रुपयाचे 10 रुपये बी होत्याल ना, तर 10चे 2 रुपयाचे 1 रुपया बी होत नाही त्याच्यात. वातावरणाने साथ दिली तर रुपयाला रुपया लागून येतो. बाजाराने आणि वातावरणाने साथ दिली रुपयाला 2 रुपये 4 रुपये होतील, आणि वातावरणाने साथ दिली नाही आणि बाजाराने साथ दिली नाही तर रुपयाचे 8 आणेच होतील. हा. तर मित्रांनो, फक्त आपला उद्देशच एवढा असतो की हे सगळं आपल्याला माहीत आहे, सगळ्याला माहीत आहे. फक्त तुम्ही जर त्या पिकाचं शास्त्र समजून घेतलं, ही जी मर होती ह्याला बेडवर घेतलं, डोबताना योग्य अंतर ठेवलं, 2 ओळीतलं 2 रोपातलं, त्याला हँडपुश ह्यानी जर केलं, आपला उद्देशच हा आहे की त्या पिकाचं शास्त्र समजून घ्यावं शेतकऱ्यांनी. हे PDF वाचावं, व्हिडिओमध्ये सगळं कव्हर होत नसतं, आणि त्या पिकाला जसं लागल तसं जेवढं तुम्ही कराल त्यामुळे उत्पादन तर वाढेल. बाजार माझ्या हातात नाही, वातावरण हातात नाही, आमच्या हातात काय, आमची झटझोम जी आहे, कष्टही करायला आम्ही कमी पडत नाही, पण त्याला शास्त्राची जोड दिली, थोडं डोळं उघडून शेती केली, वाचून लिहून जर शेती केली तर उत्पादन खर्च कमी होईल आणि खाणाऱ्याला सुद्धा चांगला माल मिळेल आणि शेतकऱ्याला शेती परवडेल. अजून काय सांगाल तुम्ही एक जनरल शेतीबद्दल? काय सध्या तुमच्याकडे तर फार विपरीत परिस्थिती आहे, डोंगर आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे. शेती म्हणजे ही आता इथं भुईमुग केला आहे आणि गवार म्हणजे उन्हाळ्यात फक्त जास्त आम्ही पिके घेत नाही. मोजकीचं आमचं जास्त फळबागांच्या अंजिरावर बरं आहे. त्यामुळे अंजिरामध्ये राहतात का पैसे? हो, अंजिरात पैसे राहतात, त्याच्यात बी कष्ट भरपूर. कष्ट भरपूर आहे. तोडण्यापासून ते सगळ्या गोष्टी, त्याला शेणखत लागतं. शेणखत कटिंग त्याची कष्ट भरपूर करा, आणि तोडाय बी हाशी बोट बिट चिकन त्याच्या फुटून जातात. बघितलं. माणसं म्हणतात तुम्ही हँड ग्लोव्ज वापरा, काय करा, नाही, पण त्यांनी ते काम उरकत नाही कामच आपलं त्या उरकत नाही ते. स्पीडने. तर मित्रांनो, गवारचा दुसरा व्हिडिओ करायचा उद्देश होता की उन्हाळी गवार काय पद्धतीनं उत्पादन येते, आणि ह्या भागामधले लोक खूप कष्टाळू आहेत, त्यांच्याकडून 4 गोष्टी ऐकाव्या आणि आपलं तंत्र थोडं त्यांना सांगावं, एवढ्यासाठी आतो. तर नाना, तुम्ही आम्हाला वेळ दिला ज्ञाना शेतीमध्ये, मी आपला आभार मानतो. धन्यवाद.